जिथे 6 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज होती, एका षटकामध्ये 3 षटकार आले आणि खरं तर तो सामना निलेश भिंताडे संघाने जिंकला होता. म्हणजे काल अनेक रोमांचक सामने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षण आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पेरनेस बॅशर संघाचं मैदानाच्या आतमध्ये सजलं गेलंय. तर 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतो मयूर दादा शेलार केडगाव स्मॅशर संघाचे 2 सलामीचे फलंदाज पेरिस कांबळे आणि रोहन गडदरे. ही सलामी सुरू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं ते राजमाता जिजाऊ, ज्या महापुरुषाने देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजे शिवछत्रपती आणि ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न स्वतःच्या अंगाखांद्यावरती खेळवलं ते राजे शंभू छत्रपती. या तीनही महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवरांचं शंभू करंडक 2022 मध्ये आयोजक कुशालदादा कुंजीर, अध्यक्ष शंभू प्रतिष्ठान यांच्या वतीने आलेल्या सगळ्यांचं आम्ही पुन्हा एकदा मनापासून मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला पहिला सामना. आजच्या दिवसातला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पेरने स्मॅशर आणि मयूर दादा शेलार केडगाव स्मॅशर या 2 मातब्बर ताकदवान प्रतिस्पर्ध्यांमधला प्रचंड मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहण्यासाठी आपल्याला जायचंय. पाहायचे 2 सलामीचे फलंदाज पेरिस कांबळे आणि रोहन गडदरे. ही सलामी चुडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. किती 5 षटकांचा सामना आहे सर? यस, 5 षटकांचा सामना असेल. त्यामध्ये 2 षटकांचा पॉवर प्ले तुम्हाला पाहायला मिळेल आणि पाहायचंय त्या पॉवर प्लेतल्या षटकासाठी कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवलं गेलेलं आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय जितेंद्र लोंढे सर आहेत, तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये विकास घोडके सर आहेत. हे 2 पंच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. तर आपण पाहतोय या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण ज्यांच्या माध्यमातून होतंय MS लाईव्ह तुषार कानकाटे सर आणि समाधान गायकवाड, मुख्य कॅमेरामन टेक्निशियन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय शंभू करंडकचं लाईव्ह प्रेक्षेपण त्यांच्या माध्यमातून होतंय. खरं एक दर्जेदार क्वालिटी त्यांच्या माध्यमातून आपल्याला लगेच पाहायला मिळेल. आणि सामन्याला आपण पाहतो सुरुवात पहिलं षटक शुभम तळेकर आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर तयार होणार आहे.
तर स्ट्राईक वरती आपण पाहतो रोहन गरदडे आहे, एक चांगली खेळ्या दोडे फलंदाज अनेक मैदानावरती केलेली आहे. तर केडगाव स्मॅशर पाहतो आपण, एक मजबूत संघ बांधणी आहे त्यांच्या संघामध्ये, चांगले चांगले खेळाडू आहेत. तर आपण पाहतो की पेरणे स्मॅशर हा संघ देखील आज ताकदीने मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. अगं तर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आपण ज्याच्याकडे सातत्यानं शुभम तळेकरकडे पाहत आलोय, अनेक मैदानावरती एक बहारदार खेळी त्याच्या माध्यमातून अनेक मैदानावरती आपण पाहिलेले आहे. यावेळेचा चेंडू, खरं तर पहिला चेंडू पायचे स्क्वेअर लेगला, एक टप्पा घेत चेंडू पोहोचला सरळ सीमारेषेच्या बाहेर, खणखणी चौकार. रोहननं पहिल्या चेंडूवरती चौकार मैदानाच्या आतमध्ये ठोकला. कद पॉवर प्लेचं षटक आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये नक्कीच झालेली आहे. यावेळी तो चेंडू 5 थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं होता. फाईन लेग मध्ये खेळायचा प्रयत्न तिथे होता, शॉर्ट फाईन मध्ये शतरक्षक तैनात होता तिथे. चांगले शतरक्षक करत असताना एक धाव मात्र तिथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली आणि एक धावेच्या सायकल धावफलकावरती वाढ होईल. 5 धावा धावफलकावरती आहे. पॉवर प्लेचं षटक म्हटलं की गोलंदाजांना बराचसा कस किंवा बरीचशी मेहनत मैदानाच्या आतमध्ये घ्यावी लागते आणि इथे खऱ्या अर्थानं आपण पाहतो पॉवर प्लेची षटक ही गोलंदाजांसाठी फार महत्वाची असतात, कारण या षटकामध्ये बरेच मोठे प्रयत्न करावे लागतात. त्यावेळेचा चेंडू, वाह काय चेंडू होता, वुडलाईन स्पॉट वरून उसळी घेणारा चेंडू, आपटबार होता खरं तर शुभम तळेकरचा. इथे मला वाटते स्क्वेअर लेग पंचांनी पहिल्या बाउन्सची घोषणा दिलेली आहे. इथे वॉर्निंग दिली खरं तर गोलंदाजाला, तुला एक बाउन्सर टाकण्याची अनुमती दिली होती आणि तो बाउन्सर तू टाकलेला आहे, पुढचा चेंडू तुला आता बाउन्सर टाकता येणार नाही. एक चांगला चेंडू होता खरं तर उसळी घेणारा. यावेळीचा चेंडू स्लोअर फुल टॉस येत होता, मिड विकेट एक टप्पा घेत बंदुकीतून सुटलेली गोळी होती, चेंडू सरळ पोहोचला सीमारेषेच्या बाहेर, चौकार 4 रन. चौकार आलाय, चौकाराच्या सायख्यानं धावफलक देखील पुढे जाईल. 9 धावा आपण पाहतो धावफलकावरती आहे. यावेळेचा चेंडू आपण पाहतो खरं तर अंगाचा वेध चेंडूने घेतला, मुख्य पंच जितेंद्र लोंढे सरांचा इशारा आला. लेग बाईच्या स्वरूपात आपण पाहतो एक धाव आणि एक धावेच्या सायख्यानं दुहेरी अंकामध्ये धावफलक जाऊन पोहोचला. 10 धावा धावफलकावरती. एक चांगली सुरुवात मी म्हणेल, एक सावध सुरुवात मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांनी केली आहे. पॅरिस कांबळे आणि रोहन गडदरे आपण पाहतो ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं तर सलामी वीर आपण पाहतो खरं तर केडगाव स्मॅशर अर्थात मयूरदादा शेलार केडगाव स्मॅशर संघाकडे एक ताकदवान फलंदाजी आहे, म्हणजे अजूनही पाठीमागे बरेच मोठी लाईन त्यांची फलंदाजीची आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये केला होता. षटक क्रमांक 2 आता सुरुवात होईल. पॉवर प्लेचं पहिलं षटक 11 धावा देऊन गेलं आणि या 11 धावा देत असताना कुठलाही खरं तर बळी टिपता आला नाही शुभम तळेकरला, परंतु एक चांगली गोलंदाजी मी म्हणेल, पॉवर प्लेची गोलंदाजी होती आणि त्या पॉवर प्लेच्या षटकात खरं तर एक चांगली गोलंदाजी मी म्हणेल. 2 चौकार आले खरं तर, परंतु पुन्हा त्याने धावा रोखण्यासाठी प्रयत्न केला. षटक क्रमांक 2 सुरुवात होईल आणि दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय हर्षल सरडे गोलंदाजी मार्कवर तयार होईल. क्रिकेट खेळ म्हटलं की त्यामध्ये सातत्य खूप महत्वाचं असतं, सातत्यानं तुम्हाला सराव करावा लागतो आणि सरावातूनच एक चांगला खेळाडू घडत असतो आणि इथे हे सगळे सराव करणारे खेळाडू आहेत. अनेक खेळ आपण पाहतोय क्रिकेटसाठी त्यांनी वेळ दिलेला आहे आणि क्रिकेटसाठी तुम्हाला वेळ देत त्या वेळ सरावासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो आणि त्यानंतरच तुम्ही एक मोठं नाव क्रिकेटमध्ये नक्कीच करू शकता. म्हणजे सातत्य खूप महत्वाचं असतं.
यशस्वी होण्यासाठी तुम्ही इतरांपेक्षा वेगळं असलं पाहिजे असं नाही. तुमच्याकडे फक्त एक गोष्ट असायला हवी जी बऱ्याच लोकांकडे नसते, ते म्हणजे सातत्य. आणि इथे ते सातत्य क्रिकेटमध्ये पाहायला मिळेल. इथे एक धाव मात्र आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये मिळाली आणि एक धावेच्या संख्येत आपण पाहतो धावफलक मात्र पुढे 12 धावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुख्य पंच पुढे इथं दंडित करतील. वाईटची घोषणा इथे होईल. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22चा वापर केला इथे पंचांनी आणि दंडित केलं गोलंदाजाला. वाईटची घोषणा 13 धावा आपण पाहतो धावफलकावरती अवंतर धावेनं पूर्ण होणार आहेत. खरं आपण पाहतो सकाळ सत्रामध्ये देखील अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्या मान्यवरांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. बराचसा लांब ठेवला होता चेंडू पहा, उजव्याष्टीच्या बराचसा बाहेर होता चेंडू. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न इथे पॅरिसचा फसला. तिथे मात्र येईल निर्धाव चेंडू. खरं या षटकात पुढा धावा रोखण्यासाठी आता प्रयत्न झालेला आहे. बॅटची आतली कड घेतली होती चेंडून पहा, तिथे मात्र सलगचे 2 निर्धाव चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आले. बऱ्याच वेळ आपण पाहतोय पॅरिस मैदानाच्या आतमध्ये बराचसा संघर्ष करतोय. खतर त्यानं 5 चेंडूंचा सामना केला, एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि 4 धावसंख्येवरती खेळतोय. तर रोहन गडदरी आपण पाहतो इथे आहे, त्याने 4 चेंडूंचा सामना केलाय, त्याने एक चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळलाय आणि तो 6 या धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. यावेळेचा चेंडू वाईट यार्कर होता, बराचसा लांब ठेवण्याचा प्रयत्न. अपील देखील फार मोठं होतं खरं तर अपील केलं होतं, मला वाटतं बॅटकटचं अपील होतं, परंतु आपण पाहतो इथे पंचांनी कुठलाही निर्णय दिला नाही. मुख्य पंचांकडे खरं तर अपील तुम्ही केलं, परंतु अपील फेटाळण्याचा अधिकार त्या पंचांना आहे. जसं अपील करण्याचा अधिकार खेळाडू नाही ना, तसं अपील फेटाळून लावण्याचा अधिकार त्या पंचांना आहे. सरळ बॅटनं खेळाय, उंच चेंडू सरळ येईल, समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा एक पॉवरफुल षटकार. आजच्या दिवसातला पहिला षटकार आला पॅरिस कांबळेच्या बॅटमधून. खरं सरळ बॅटने खेळला होता. यावेळेस पुढा डीप लॉंग ऑफ, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, खळी चौकार. दोन षटकांचा खेळ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. धावफलकावरती 11.5च्या सरासरीने बनवल्या 23 धावा, कुठलाही फलंदाज बाद नसताना. एक चांगली सुरुवात, एक चांगली भागीदारी आपण पाहतो या 2 फलंदाजांमध्ये मैदानाच्या आतमध्ये रंगली गेली. पॅरिस कांबळे आणि रोहन गर्दडे ही जोडी मैदानाच्या आत. माणसाचा विचार बदलला की स्वभावही बदलत जातो. माणसाचा विचार बदलले ना की त्याचा स्वभाव आपोआप बदलला जातो आणि स्वभाव बदलला की सवयी बदलल्या जातात. मुख्य पंच इथे दंडित करतील, वाईटची घोषणा त्यांनी केली. सवयी बदलल्या की माणसाचं व्यक्तिमत्वही बदलत जातं. व्यक्तिमत्व बदललं की आपलं भवितव्यही बदलतं. म्हणून आयुष्यात बदल हा खूप महत्वाचा असतो. इथे स्वतःमध्ये खरं तर बदल करा, आपल्या स्वभावात देखील आपण बदल केला पाहिजे. वा वा, अफलातून फटका होता रोहन गडदरेचा, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, खडी चौकार. या चौकाराच्या संख्येने धावफलक मात्र पुढे 28 धावा आपण पाहतो धावफलकावरती पूर्ण होणार आहेत. फुल टॉस चेंडू होता, थोडंसं खाली येत होतं खरं तर. उजवा पाय पुढे टाकत थोडं पाठीमागचा पाय थोडासा वाकवला, म्हणजे गुडघ्यामध्ये थोडासा पाय वाकवला
एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न खरं तर मोठा म्हणता येणार नाही, दिशा दाखवायची होती चेंडूला त्याला, परंतु बॅटवरती पुरेपूर चेंडू आला नाही. तिथे मात्र मिळाली एक धाव आणि एक धावेला धावफलक मात्र हळूच पुढे गेला. 29 धावा धावफलकावरती. 2.2 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना एक चांगली खेळी नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंकडून जी पाहायला मिळते. कुठेतरी धावा रोखण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक होता तैनात तिथे. कव्हर पॉइंटचा तिथे मात्र शॉर्ट कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक तैनात होता, झेल मात्र तिथे होऊ शकला नाही. तिथे पुन्हा एकदा 2 धावा घेतल्या, एकेरी दुहेरी धावा. खरं तर आपण पाहतो या षटकामध्ये येत आहेत. एक मोठा फटका आला, एक चौकार खतर पाहिला आपण रोहनच्या बॅटमधून, तो स्विच हिटचा फटका होता आणि तो फटका खेळत असताना त्याच्याकडे असणारं टायमिंग आपल्याला खरं तर पाहायला मिळालं. आणि याच फटक्यासाठी खरं तर तुम्हाला टायमिंगची खूप गरज असते. तो एक तंत्रशुद्ध फटका आहे, त्या फटक्याचा तुमच्याकडे तितका अभ्यासही असणं गरजेचं आहे. आखूट टप्पा शॉट अँड पुल मिड विकेटच्या डोक्यावरून हवाई मार्गाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. खरं तर याच फटक्यासाठी पॅरिसची ओळख आहे. बाद चेंडू ज्यावेळेस गुड लाईन स्पॉट वरती पडला, थोडासा उसळ घेतला चेंडूला आणि थोडासा पुढे पातळा टप्प्याचा वापर केला आणि मिड विकेटच्या डोक्यावरून एक षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळला. यावेळेस पाहतो आपण डान्सिंग क्राउन द विकेट, म्हणजे 1-2 पावले पुढे आला होता, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडूही बराचसा बाहेर गेला आणि कुठेतरी त्याच्या बॅटवरती तो चेंडू आला नाही. बॅट आणि पॅड मधलं अंतरही खूप होतं आणि तिथून आपण पाहिलं एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला. निर्धाव चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावफलकावरती जाऊयात. 37 धावा आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये. वाह वाह, आउटस्टँडिंग चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर येईल. अजून एक बहारदार षटकार. या षटकात 2 षटकारानं कुठेतरी आपण पाहिलं गोलंदाजाचं समीकरण बिघडून टाकलं संदीप मल्लावचं. आणि आपण पाहतो आता धावफलकावरती खरं तर हे षटक तसं बघितलं तर प्रचंड महागडं ठरलं. 20 धावा या षटकामध्ये आल्यात, कुठलाही गडी बाद करण्यात यश आलं नाही. आणि आपण पाहतो आता धावफलकावरती 43 धावा 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपल्यानंतर. पॅरिस कांबळे आपण पाहतोय 28 धावसंख्येवरती खेळतोय. रोहन मात्र अजून थोडासा शांतच आहे, तो 11 धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. एक चांगली भागीदारी, सॉरी 43 धावा आहेत. त्रेचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ते षटक क्रमांक 4 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. चला यानंतर होणारा सामन्याचा नाणेफेक आपल्याला घ्यायचा आहे. पद्मावती स्पोर्ट क्लब वाजेवाडी आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी यवत, काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब यवत. चला दोन्ही संघ नायकांना विनंती असेल टॉस करण्यासाठी या. पुढच्या सामन्याचा नाणेफेक आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. दोन्ही संघ नायकाला पुढे सूचना असतील टॉस करण्यासाठी या. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू झालं 4थ्या क्रमांकाचा आणि चेंडू पाहतो आपण सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार 4 रन. धावफलकावरती वाढ होईल पा या चौकारानं. 47 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. शॉर्ट फाईन लेग मधून डीप फाईन लेगला चेंडू पोहोचला. चौकार तिथे मैदानाच्या आतमध्ये आला. खरं क्षेत्ररक्षक बराचसा दूरवरती होता आणि पाहायचे तिथे एक चांगली खेळ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये साकारलेले आहे. टॉस जिंकल्यानंतर आम्ही क्षेत्ररक्षण करू हा निर्णय होता खरं तर पेरणे स्मॅशर संघाचा. आणि या क्षेत्ररक्षण करत असताना निर्णय खूप महत्वाचा असतो. ओहो, यावेळेस रोहन गडदरे थांबत नाही, चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
चौकारा पाठोपाठ आलेला षटकार आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती देखील वाढ होईल. 53 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. मी सांगितलं निर्णय खूप महत्वाचा असतो. माणूस कष्टाने कधी मोठा होत नाही, माणूस हा निर्णयाने मोठा होत असतो. म्हणजे आयुष्यात तुम्ही कोणता निर्णय घेता तो निर्णय खूप महत्वाचा असेल. इथे टॉस जिंकल्यानंतर आम्ही क्षेत्ररक्षण करू हा निर्णय होता. पा इथे चुका मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. चुकांवरती चुका झाल्यात. वाईट चेंडू आला त्यावरती पुन्हा पळून 2 आणि अशा 3 धावा नक्कीच या चेंडूवरती मिळाल्या आणि 3 धावेच्या सायख्यानं धावफलक मात्र पुढे 56 धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये काळूभरणात क्रिकेट क्लब यवत संघनायक मयूरदादा दोरगे. चला टॉस करण्यासाठी या. तर पद्मावती स्पोर्ट क्लब वाजेवाडी मला वाटतं संघनायक आलेले आहेत. चला विनंती असेल यवत संघाला पुढे एकदा सूचना असतील पा टॉस करण्यासाठी या. बराचसा शप्पल करून खेळला होता. 3 स्टंप सोडून दिले होते. लाईन मध्ये नव्हता खरं तर फलंदाज आणि इथे आपण पाहतो एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. खरं तर शुभम तळेकर वरती देखील आपण पाहिलं थोडंसं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केलं कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि त्या पाठोपाठ एक षटकार मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर देखील पुढे तरी आता एक निर्धाव चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा पायचा अंगभेदक मारा इथे केला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. कव्हरला पाठीमागे क्षेत्ररक्षक होता खर तर तिथे. लेग बाईच्या स्वरूपात आपण पाहतो एक धाव तिथे मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली आणि एक धावेच्या सायख्यानं धावफलक मात्र पुढे जाईल. 57 धावा धावफलकावरती आपण पाहतो इथे पूर्ण होत आहेत. अगदी आपण पाहतो की क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड्स जी बनवली जातात. याही मैदानावरती आपण पाहतो काल येत्या 2-3 दिवसात अनेक रेकॉर्ड्स मैदानाच्या आतमध्ये बनलेले आहेत. अनेक मोठा धावफलकही मैदानाच्या आतमध्ये बनवलेला आहे. परंतु क्रिकेट म्हटलं की क्रिकेटमध्ये कोणासाठी प्रयत्न आता करावा लागणार आहे. शेवटचं षटक इथे हाणामारीचा असेल, तोडाफोडीचा आणि जोडीचा असेल. क्रिकेटच्या परिभाषेतलं ते स्लॉग वर आपण पाहणार आहोत आणि पाहायचंय काळभरणात क्रिकेट क्लब यवत आपला संघनायक कृपया संपर्क करा. आपली 11 खेळाडूंची यादी आमच्यापर्यंत पोहोचवा विनंती असेल. अंतिमचा आणि शेवटचं षटक आता मैदानाच्या आतमध्ये पास सुरू होईल आणि शेवटच्या षटकासाठी आपण पाहतो गोलंदाज माऊली मलाव. माऊली आलाय खरं तर षटक क्रमांक 5वं आणि अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहता सुरू होणार आहे. कदा क्रिकेटच्या रेकॉर्ड्स विषयी आपण चर्चा करत होतो. अशा अनेक रेकॉर्ड्स आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बनवली जातात आणि ती मोडण्यासाठी बनवली जातात. यावेळेचा चेंडू उंच आकाशात आहे. डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर खडे षटकार. थँक्यू. डीजे थँक्यू. या षटकारानं धावफलकावरती देखील वाढ होईल. 67 धावा धावफलकावरती पूर्ण होतील. पुढा एक मोठा तडाखा आहे. उंच आकाशात चेंडू सरळ पोहोचला सीमारेषेच्या बाहेर षटकार.
रोहन गडदरे बाद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तुषार इनामदार. तुषार इनामदार आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जाऊन दाखल होईल. खरं आपण पाहिलं पहिल्या विकेटसाठी जी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये उभी केली, जी पार्टनरशिप, खरं 73 धाव्यांची एक भक्कम भागीदारी मैदानाच्या आतमध्ये उभी केली. एक मोठा धावफलक खऱ्या अर्थानं आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत उभा राहिलाय. खरं आपण पाहतो शेवटच्या षटकामध्ये पहिली विकेट म्हणजे पहिला धक्का आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बसलाय. तुषार इनामदार आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. फुलोर लेनचा चेंडू होता, पायथी ते बॉटम हँडचा वापर करत काढून काढला. डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईल चेंडूपर्यंत, तोपर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली. खरं तर आपण पाहिले लागोपाठचे 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये रोहन गडदरेने खेळले आणि पुढच्या चेंडूवरती घरचा रस्ता दाखवला त्याला. खरं तर एक चांगली फलंदाजी त्यानं मैदानाच्या आतमध्ये, एक नेत्रदीपक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये केली होती आणि कुठेतरी त्याच्या खेळीचा अंत झाला. तिथे आपण पाहतो आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल तुषार इनामदार. हा देखील एक स्फोटक फलंदाज आहे, त्याच्याकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. अधोडे सलामीचा फलंदाज तसं बघितलं तर पॅरिस कांबळे मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याने देखील 15 चेंडूंचा सामना 32 धाव्यांची खेळी केली. 3 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीनं त्याने देखील एक मोठा धावफलक उभा करण्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे. परंतु पाहिजे शेवटच्या षटकामध्ये धाबा येणं अपेक्षित होतं. सरळ बॅटनं पुन्हा एकदा आपण पाहतो हा पटका असेल, क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑफ समोर असेल. 2 धाव्यांची मागणी केली, ते दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलता. 2 धावा मिळाल्या, परंतु तिसरी धावा इथे मिळणार नाही. फलंदाज बाद होईल. धावाच्या स्वरूपात आणखी एक धक्का. याच बरोबर इनिंगचा खेळ संपला. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपला आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण पाहतो इथे मला वाटतं मयूर दादा शेलार केडगाव स्मॅशर संघाने बनवल्यात 76 धावा जिंकण्यासाठी लक्ष असेल. 77 धाब्यांचा पाठलाग करायचा आता पेरणे स्मॅशर संघाला. चला केडगाव स्मॅशर लगेच आपलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब सजून घ्या. तर 2 सलामीचे फलंदाज लगेच पेरणे स्मॅशर आपले 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. चला क्षेत्ररक्षण केडगाव स्मॅशर विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये सजून घ्या. 30 चेंडू आणि 77 धाब्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये होईल आणि पाहिजे तो पाठलाग कसा होईल याचं पृथक्करण, याचं समीकरण ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात मायक्रोफोनवरती. महाराष्ट्र पोलीस आवाजाची बुलंद तोप गुरुवर्य प्रवीणजी कामटकर सरांकडे तुम्हाला पुढच्या इनिंगसाठी मी घेऊन जाईल. तोपर्यंत थँक्यू सो मच. मयूरदादा शेलार केडगाव स्मॅशर्स आणि त्यांच्या विरोधात पेरणे स्मॅशर्स. हा सामना तुम्ही खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. टार्गेट जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिलं मित्रांनो तर 77 धाव्यांचा आहे. क्षेत्ररक्षण लागले, चला 2 फलंदाज थोडंसं धावत पळत या. सामना खरं तर सुरू होणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. आजच्या दिवसातील लढत क्रमांक 1 खरं तर प्रेक्षकांच्या भेटीसाठी आहे.
डीजे धन्यवाद. डीजेचं माझ्यावरती जास्त प्रेम दिसतंय. रक्ताच्या शाईने गाथा रणांगणावरती लिहिली, रुद्र बेरकी रवी शब्द संपता बघुनी प्रसन्न झाली, वीरश्रीच्या विद्वत्तेचा तिने दाविला पंत, लिहिते झाले संस्कृत मधून बुध भूषणम ग्रंथ. धर्मवीर संभाजी राजांच्या चरणाशी नतमस्तक होतो, त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि घेऊन जातो तुम्हाला या क्रिकेटच्या रंगभरे दुनियेमध्ये. तुम्ही पाहतायत शंभो करंडक 2022चा रंगारंग सोहळा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहेत. दोन मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये ठाकले उभे तिथे आणि सामना मैदानाच्या आतमध्ये पहा सुरू होतोय. गोलंदाजाचं नाव कळवा. अमर. अमर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मोठं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये ठेवलंय ऑन स्ट्राईकच्या दिशेनं. टेनिस क्रिकेटमध्ये खरं तर ज्यानं फार मोठं नाव मिळवलंय मित्रांनो आणि कित्येक मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून आम्ही सातत्यानं पाहतो. शुभम तळेकर ऑन स्ट्राईकच्या दिशेनं, तर नॉन स्ट्राईकच्या दिशेनं विशाल गायकवाड. खरं तर नावातच विशाल आहे आणि विशाल कामगिरी त्याला खरं तर मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. सामना होतोय सुरू. ओहो, पहिला चेंडू तिथे पाहायचाय मिड विकेट सीमारेषा आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जाईल, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती पहा तिथे काय कमालीचा चेंडू फेकला अमरनं आणि पहिल्या चेंडूवरती शुभम तळेकरला आपलं खातं देखील त्यानं खोलू दिलं नाही आणि पहिल्या चेंडूवरती एक मोठं यश मैदानाच्या आतमध्ये मिळत आहे. यवत संघाचा संघनायक विनंती आहे, संपर्क करा. यवत संघाच्या संघनायकाला विनंती, आपण संपर्क करणं गरजेचं आहे. खरं तर आज पहा फार मोठं ध्येय घेऊन उतरलेला हा संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. केडगाव स्मॅशर्स हा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. खरं तर तुमच्याकडे ध्येय फार महत्त्वाचं असतं, कारण ज्यांच्याकडे ध्येय नसतात ना ती लोक खरं तर सुकाणू नसलेल्या जहाजासारखी असतात, म्हणून सातत्यानं ती भरकटत राहतात. इथे जर तुमचं जहाज योग्य दिशेने तुम्हाला पाण्यामध्ये न्यायचं असेल, किनाऱ्यावरती आणायचं असेल, तर तिथे तुम्हाला पहा ध्येय निश्चित करणं गरजेचं आहे. जबरदस्त कामगिरी. पहिल्या चेंडूवरती घवघवीत यश मिळवलं. धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल अजून कुठल्याही प्रकारची धाव नाही. ओहो, सुरेख होता चेंडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस खरं तर अंगभेदक मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि तिथे एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळते. एका धावेने धावफलक वाढणार आहे मैदानाच्या आतमध्ये. एका धावेने धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळतं. धावफलकावरती एक धाव धावफलकावरती. नवीन फलंदाज खरं तर अतुल कोळपेला तुम्ही पाहाल. अतुल कोळपे मैदानाच्या आतमध्ये येतोय. खरं तर क्रिकेटचा प्रचंड मोठा अनुभव या खेळाडूच्या पाठमोरी देखील आहे आणि तो अनुभव इथे मैदानाच्या आतमध्ये आज पणाला लावायचा आहे. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये मिड विकेटच्या दिशेनं पहा. खरं तर डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगानं चेंडूवरती आला, त्यानं चेंडूचं कलेक्शनही केलं तिथे आणि फेकलं चेंडूला तिथे. त्यापर्यंत तोपर्यंत धावफलक वाढतो एका धावेने. 2 धावा धावफलकावरती आहेत. अतुल कोळपे पहा सेट ऑन फायर होतो मैदानाच्या आतमध्ये, फेकतो सीमारेषा पार चेंडूला. हो, यावेळेचा चेंडू पहा खरं तर थोडासा खाली ठेवला होता. यावेळेस मात्र चेंडूमध्ये थोडंसं परिवर्तन केलं, गतीमधलं परिवर्तन तुम्ही पाहाल. लेग बाईज खरं तर पंच मैदानाच्या आतमध्ये कळवतात. 9 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. खरं तर शुभम तळेकर बाद झाल्यानंतर अतुल कोळपेनं ती जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये स्वीकारली. खरं तर जबाबदारी फार महत्त्वाची असते मित्रांनो आणि ती स्वीकारता येणं गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू बॅटची एज होती तिथे, तोपर्यंत पाहत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, चेंडूची फेकी करेल, 1 धाव मैदानाच्या आतमध्ये मिळेल आणि एका धावेने धावफलक वाढताना पाहायला मिळतं. पहिलं षटक संपतं मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा आहेत. खरं तर 2 एक्स्ट्रा धावा तिथे पाहायला मिळाल्या आम्हाला.
आणि एक फलंदाज बाद होताना 10 धावा धावफलकावरती देखील ज्या लागल्या जात आहेत. खरं तर मोठा आव्हान आहे. 24 चेंडू मध्ये अजूनही 67 बनवायच्यात. या 24 चेंडू मध्ये खरं तर 67 बनवल्या जातील का हे पाहणं देखील तितकंसं गरजेचं आहे. मोठा खेळ, मोठा विजय जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला तिथे एक चांगली कामगिरी करावी लागेल. खरं तर यशस्वी तेच होतात जे अर्जुनासारखे फक्त पक्षाच्या डोळ्यावरती नजर ठेवतात. त्यांना दुसरं काही दिसत नाही. तुमचं लक्ष, तुमचं ध्येय निश्चित असणं फार महत्त्वाचं आहे आणि ते ध्येय तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये मिळवायचं आहे. खरं तर मागणाऱ्याला कधी काही मिळत नाही आणि न मागणाऱ्याच्या हातामध्ये खरं तर आल्याशिवाय राहत नाही असं आपण सातत्यानं म्हणतो. परंतु इथे तुम्हाला आज ते हिसकावून घ्यावं लागेल, मिळवावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला अतोनात मेहनत, अतोनात परिश्रम मैदानाच्या आतमध्ये घ्यावे लागतील. खरं तर आज तुमची अग्निपरीक्षा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण जे काही करायचंय ना ते आज करायचं आहे. उद्या मात्र फायनलचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे. उद्या या मैदानावरती मात्र पहा फायनलचे धगधगते थरार क्रिकेटचे रसिक जे अनुभवणार आहे. ओहो, यावेळेचा चेंडू क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपतो झेल, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. धावफलकावरती तुम्ही पाहाल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये खरं तर 10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत. विशालला देखील तिथे जागा सोडावी लागली. नवीन फलंदाज श्रीराम घाडगे मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होतोय. पाहूयात श्रीराम आपल्या संघासाठी मात्र कशा प्रकारचं कामकाज करणार आहे. इथे खरं तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पहा मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. खरं तर पराभव पहिल्यांदा रनात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो आणि जी खरं तर माणसं मनानं पराभूत असतात ना ती माणसं रनात कधी जिंकू शकत नाहीत आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ती रनात पराभूतही होऊ शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही जिंकण्याच्या ईर्ष्येनं मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं आहे. धावफलकावरती तुम्ही पाहाल 11 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळतात. खरं तर तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल, तुमचं स्वराज्य जर तुम्हाला परत उभं करायचं असेल तर इथे तुम्हाला संघर्ष हा अटळ आहे. खरं तर स्वराज्य हे तलवारीच्या पातीवर नाही तर स्वराज्य हे कौतुकाच्या थापेवरती उभं राहतं आणि ती कौतुकाची थाप तुमच्यावरती खरं तर तुमच्या संघाच्या संघ मालकांना ठेवलेली आहे. तुम्हाला एक चान्स दिलाय आणि त्या आलेल्या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे. ओहो, यावेळेस मोठा फटका खेळलाय. पाहायचं मिड विकेट सीमारेषा फोडतो चेंडू आणि चेंडू पोहोचला सीमारेषा पार, येतो चौकार. एक चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. बऱ्याच वेळानंतर एक चौकार मैदानाच्या आतमध्ये येतो आणि धावफलक देखील वाढतं मैदानाच्या आतमध्ये. 15 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओहो, यावेळेचा चेंडू पाहायचाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मोठा फटका खरं तर खेळता आला नाही. एक मिळाली, दुसरीसाठी देखील प्रयत्न केला आणि 2 धाबेने धावफलक वाढतोय मैदानाच्या आतमध्ये. 17 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सिंगल डबलला धावफलक हलता ठेवलं जातं परंतु सिंगल डबलला महत्व नाही. इथे तुम्हाला जर धाव्यांचा पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला चौकार आणि षटकार खरं तर मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं आहे. खरं तर संघर्षातून नव्याचा जन्म होत असतो आणि तो संघर्ष इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचंच आहे. तो पाहूयात तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का हे पाहणं गरजेचं आहे. प्रसिद्ध बैलगाडा मालक सन्मान्य श्री जालेंदर शेठ मुसळे यांच्या ठिकाणी शुभ आगमन होते. त्यांच्या समवेत सौरभ शेठ पवार यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होते. या दोनही मान्यवर अतिथींचं मात्र आम्ही मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो आहोत. खरं तर शंभो प्रतिष्ठान आयोजित मानाचा शंभो चषक तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतात. खुशाल दादांना द्यावे तितके धन्यवाद. खरं तर जे थोडेच आहेत त्यांच्या माध्यमातून ही क्रिकेटची देखणी स्पर्धा उभी राहिली. सगळे तरुण कार्यकर्ते खुशाल दादांना एकत्रित केले आणि तरुण कार्यकर्त्यांना एकत्रित करत मात्र एक मोठा देखणा सोहळा त्यांच्या माध्यमातून खरं तर उभा राहिलेला आहे. मग त्यांना साथ जर पाहिली तुम्ही तर सचिन कुंभार असतील, त्यांची फार मोठी साथ लाभली. त्याचप्रमाणे
अनेक जे तरुण मात्र एकत्रित आले आणि खुशाल दादांनी मात्र त्यांना सगळ्यांना एकत्रित घेत मात्र संघटित केलं, एकीचं बळ पुन्हा एकदा एकवटलं गेलं. युनिटी इज पॉवर पाहायला मिळाली आणि क्रिकेटचा देखणा सोहळा तुम्हा आम्हा सर्वांसाठी उभा राहिला. उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस, मेगा फायनल उद्या मात्र तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. कोणता संघ आहे जो मात्र शंभू करंडकावरती आपलं नाव सुवर्ण अक्षरानं कोरेल, यामुळेचा चेंडू पोहोचतो सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. यवत संघ तुमच्यासाठी शेवटचा पुकार आहे. आपला संघनायक पाठवा या ठिकाणी विनंती असेल. धावपलिकावरती तुम्ही नजर टाकणार आहात. 13 धावा माफ करा 23 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत आणि अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 54 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये आहेत. ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वी होत असताना मात्र अनेक दानी हात देखील या स्पर्धेच्या निमित्तानं लाभले. चिडिया चोच भर ले गई, घटियो न नदी के नीर, दान दिए धन ना घटे, कह गए संत कबीर. आणि ते दानी हात खरं तर या स्पर्धेच्या निमित्तानं लाभले. त्या सर्वच दानशूर दात्यांचं आम्ही खरं तर मनपूर्वक स्वागत करतो आहोत. इथून पुढे संघर्ष मैदानाच्या मध्ये करावा लागणार. शेवटचे 18 चेंडू तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहताय. 54 धावेंची गरज आहे, म्हणजे चेंडू कमी आणि धावा खूप बनवायच्यात. इथे रात्र थोडी आणि सोंग फार आहेत, त्यामुळे तुम्हाला संघर्ष मैदानाच्या मध्ये करणं गरजेचं आहे. खरं तर संघ संकटात आहे. खरं तर संकटाचे काळे ढग त्यांच्या समोर दाटून आलेले आहेत आणि ते काळे ढग मात्र तिथे चिरून काढावे लागतील. तिथे मोठा संघर्ष पहा मैदानाच्या मध्ये अतुल कोळपे, श्रीराम घारगेला करावा लागणार आहे. गोलंदाज मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय, तयार होतोय अमर. हो, यावेळेचा चेंडू अलोंदी कार्पेट मैदानाच्या मध्ये खेळला. खरं तर डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पहा चेंडूवरती येईल तोपर्यंत धावपलकाला आकार येतो आणि धावपलक वाढतं मैदानाच्या मध्ये 24 धावा. 24 धावा धावपलिकावरती 24 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट ऑन स्कोर गार्ड. खरं तर इथून पुढे तुम्हाला मैदानाच्या मध्ये मोठमोठे फटके सातत्याने खेळावे लागतील. जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला क्रिकेटमधले 10 फटके आपण ज्यांना म्हणतो, क्रिकेटमधले 11 विकराळ फटके आपण ज्यांना म्हणतो ना, ते फटके तुम्हाला तारू शकतात. हो हो, यावेळेस पहा काय फटका मैदानाच्या मध्ये खेळाय. डीप मिड विकेट खरं तर कव्हरच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मात्र चेंडूला खेळून काढलं तिथे आणि धावपलक देखील मैदानाच्या मध्ये वाढताना पाहायला मिळतो. 25 धावा धावपलिकावरती आहेत. एक एक धाव मैदानाच्या मध्ये घेतली जाते. एका एका धावेला खरं तर फार मोठं अनन्य साधारण महत्व मैदानाच्या मध्ये प्राप्त होतं. एक चांगली गोलंदाजी खरं तर गोलंदाजानं साकारलेली आहेत. केडगाव स्मॅशर संघ पहा खरं तर पेरणे स्मॅशर संघासमोर अतिशय यशस्वी झुंज देतोय आणि तिथे खेळाडूंना अक्षरशः गुडघे टेकवण्यास भाग पाडले गोलंदाजानं. परंतु हे क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीत ना मित्रांनो, तोपर्यंत तुम्ही त्या क्रिकेटची भविष्यवाणी करू शकत नाही आणि ती भविष्यवाणी करणारा अद्याप जन्माला आला नाही आणि येणार देखील नाही. खरं तर जरतरची भाषा क्रिकेटमध्ये वापरली जात नाही. जरतर शिवाय क्रिकेटचं पान हलत नाही. स्ट्रेट ड्राईव्ह मैदानाच्या मध्ये खेळला होता. तोपर्यंत पहा विलक्षण वेगवान धाव घेतली तिथे. एका धावेने धावपलक वाढतो मैदानाच्या मध्ये आणि धावपलक धावून जो पोहोचला 27 धावा धावपलिकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक खरं तर 3 मैदानाच्या मध्ये या ठिकाणी जे मार्गस्थ आहे. 27 धावा धावपलिकावरती तुम्ही पाहाल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मैदानाच्या मध्ये अमर शेळकेने पहा एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या मध्ये साकारलेली आहे. आपल्या संघासाठी तो 100% योगदान. परंतु अतुल कोळपे, यामुळेचा चेंडू सीमारेषा पार, येतो सनसनी चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये आला पहा. सुखावणारा चौकार खरं तर मैदानाच्या आतमध्ये होता. ए आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा आहे. आणि आज इथून पुढे पहा मैदानाच्या आतमध्ये एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 31 धावा धावपलिकावरती आहेत. अतुल कोळपे ऑन स्ट्राईकच्या दिशेनं 9 चेंडूमध्ये 19 धावेंची खेळी साकारतोय. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळून जाईल आणि एका धावेने धावपलक देखील पुढे सर साऊथ धावपलकावरती नजर टाकाल तुम्ही तिथे 32 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. खरं तर 32 धावा धावपलिकावरती आहेत. 32 अंक म्हटलं की आम्हाला बऱ्याचशा खरं तर घटना आठवतात आणि 32 वर्ष खरं तर धर्मवीर संभाजीराजे जगले.
संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खरं तर आयोजित केलेली ही क्रिकेटची देखणी स्पर्धा तुम्हाला आम्हाला सर्वांनाच जी पाहायला मिळते आहेत. संभाजी राजांचं कार्य अतिशय खरं तर फार मोठं आहे, फार महान आहे. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. तेज पुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का दिव्य सपन तो मिटा नहीं. दोनों पैर कटे शंभू के ध्येय मार्ग से हटा नहीं, हाथ कटे तो क्या हुआ सत्कर्म कभी छूटा नहीं. जिह्वा कटी खून बहाया धर्म का सौदा किया नहीं, शिवाजी का बेटा था वह गलत राह पर चला नहीं. वर्ष 300 बीत गए अब शंभू के बलिदान को, कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को. कोटि कोटि कंठों में तेरा आज जय जयकार है, अमर शंभू तू अमर हो गया तेरी जय जयकार है. मातृभूमि के चरण में कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, है दूजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. गोलंदाजाचं नाव कळवा मित्रांनो. तुषार गोलंदाजी करताना मात्र तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. धावफलकावरती नजर टाकाल तुम्ही 34 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. ओहो, फुल टॉस होता तिथे मैदानाच्या मध्ये, परंतु पहा मैदानाच्या मध्ये अतुल कोळपेला त्याचा फायदा उठवता आला नाही. खरं तर स्वतःवरती नाराज तो असेल. खरं तर स्वतःवरती नाराज होता आलं पाहिजे. स्वतःवरती ज्यावेळेस तुम्ही नाराज होता त्यावेळेस आपल्या चुका खरं तर आपल्याला कळतात आणि चुकीतून माणूस सुधारत असतो आणि त्या चुकींवरती मात्र पहा पांघरून घालून जमणार नाही. अतुल कोळपे परत एकदा सज्ज आहे. हो, यावेळेचा चेंडू पाहायचाय. परत एकदा थोडासा क्षेत्ररक्षक फंबल होईल तिथे, तोपर्यंत धावफलक देखील एकने पुढे सरसावतं, जाऊन पोहोचतं 35 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 8 चेंडू आणि 42 धाव्यांची गरज. लक्ष अजूनही बरंच दूर आहे. दिल्ली तो बहुत दूर आहे, परंतु तुम्हाला संघर्ष मैदानाच्या मध्ये करावा लागणार आहे. 35 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फुल टॉस होता परत एकदा. श्रीराम घाडगेच्या बॅटमध्ये देखील पहा तेवढी ताकदवान फटका त्याला खेळता आला नाही. धावफलकावरती येतात 36 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 चेंडू 41 धाव्यांची गरज. खरं तर 6 चेंडू मध्ये आम्ही 42 धावा सिद्धे गावांच्या मैदानावरती होताना पाहिलेल्या आहेत. 6 चेंडू मध्ये आम्ही खरं तर 55 धावा नांदेडच्या मैदानावरती पाहिलेल्या आहेत. तर 6 चेंडू मध्ये इथे खरं तर 41 होतील का पाहायचंय. गोलंदाजाचं नाव कळवा. बॉलर्स नेम रहमत गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. खरं तर तुमच्या खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत माहीत असणं गरजेचं आहे. खरं तर नावात काय आहे असं विल्यम शेक्सपियर म्हणतो, त्याच्या खाली त्याची सही आहे. परंतु हा सगळा अट्टास नावासाठी चालू आहे, त्यामुळे तुमची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं फार महत्त्वाचं आहे. 36 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं आणि अंतिम षटक रहमत शेख गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय, सज्ज होताना पाहायला मिळेल. खरं तर खेळाडूंसाठी एक चांगलं व्यासपीठ कुशालदादा कुंजीर असतील त्यांच्या संपूर्ण सहकार्याने जे उभं करून ठेवलं. एक चांगली खेळपट्टी तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. आणि सिमेंट विकेट ज्यावेळेस तुम्ही पाहतात ना, खरं तर आम्ही सातत्यानं म्हणतो सिमेंट विकेटवरती गोलंदाजांचे पंख छाटलेले असतात, परंतु गेली 1 ते 2 दिवस तुम्ही पाहिलं हो फलंदाज बाद आहे, परंतु इथे फलंदाजासाठी ही खेळपट्टी अतिशय थँक्यू साबना. पहा अवघड होत जाताना पाहायला मिळतोय पेरने स्मॅशर संघासाठी. खरं तर एक गडी मात्र मैदानाच्या मध्ये गारद होताना पाहायला मिळतोय, बाद होताना पाहायला मिळतो. तिथे धावफलकावरती केवळ आणि केवळ 36 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्यामुळेचा चेंडू पहा खरं तर थोडासा दूर ठेवला होता शरीरापासून, तिथे फटका खेळला, एकच धाव मिळेल. 37 धावा आहे. खरं तर थोडासा रटाळवाना खेळ मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना खरं तर या फटक्यांची गरज नाही, प्रेक्षकांना चौकार आणि षटकार पाहायला मिळावेत अशी प्रत्येक प्रेक्षक राजाची असणारी जी मात्र मागणी आहे. परंतु ते फटके इथे मैदानाच्या मध्ये पहा बराच वेळ झालाय, अतिशय नक्कीच दुर्मिळ होताना पाहायला मिळत आहेत.
परत एकदा अतुल कोळपे हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळेल, एक सिंगल घेतली जाईल, धावफलक वाढेल तिथे एका धाब्याने. 38 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 3 चेंडू आणि 39 धाब्यांची गरज आहे. खरं तर पहा एक चांगली गोलंदाजी केडगाव स्मॅशर संघाने या ठिकाणी साकारली. फक्त गोलंदाजी साकारली नाही तर त्यानं तिथे कमालीचा खेळही केला आणि या सामन्यामध्ये आता मजबूत पकड निर्माण करतात. यावेळेचा चेंडू सीमारेषा पार आहे, 6 धाब्यांसाठी षटकार. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती खरं तर आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला वेळ वाचवा मित्रांनो, स्पीडअप करा. खेळाडूंना सूचना आहे, स्पीडअप करणं गरजेचं आहे. बोला काय पाहिजे. जितू लोंढे सर, तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतात, मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आहे. यावेळेचा चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये खेळून काढला जाईल. तोपर्यंत धावफलकाला या ठिकाणी सुरुवात होती आहे. तुम्ही पाहाल धावफलक तिथे पाहणार आहात 45 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर आजच्या दिवसाची गोड सुरुवात जितू लोंढे सरांच्या लस्सीने झालेली आहे, त्यामुळे आजचा संपूर्ण दिवस गोड होणार आहे, यामध्ये शंका नाही. पंचेचाळीस धावा धावफलकावरती तुम्ही पाहतात. ओहो यावेळेचा चेंडू, ओहो ऑटो कॅच, सुरेख झेल, चित्त थरारक झेल, फलंदाज बाद. थँक्यू डीजे धन्यवाद. डीजे धन्यवाद. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देतो आहोत आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. चला यानंतरचा सामना लगेच सुरू करून घ्या. क्षेत्ररक्षण लावा, दोनही संघाचे 12 खेळाडू पाठवा आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जातो आहे अतिशय अफलातून कामगिरी करणारा, 16 चेंडूमध्ये 34 धाब्यांची खेळी करणारा पॅरिस कांबळे ठरतो आहे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. पॅरिसला विनंती या आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार खरं तर तुमची वाट पाहतोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन आपल्याला सन्मानित केलं जातं. क्षेत्ररक्षण लागेल मैदानाच्या आतमध्ये. चला 2 फलंदाज ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये, वेळ घेऊ नका विनंती आहे. सामना लगेचच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुरू होतो आहे. 5 षटकांची लढत असेल. या 5 षटकामध्ये मात्र तुम्हाला एक चांगला खेळ करणं गरजेचं आहे.